कृषी आंदोलनाच्या बाबत आताची परिस्थिती अशी झालेली आहे की जसं आपण न्यायालयात म्हणतो की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तसं आता कृषी आंदोलनाचं बैठक पे बैठक, बैठक पे बैठक असं सुरू झालेलं आहे. कितीही बैठका हो, त्याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे अगदी पहिल्या दिवसापासून स्पष्ट होतं. ही नेमकी परिस्थिती अशी का आली किंवा काहीच निष्पन्न होणार नाही असं आम्ही का म्हणतो आहोत ते लक्षात घ्या. पहिली गोष्ट अशी होती की जेव्हा या कृषी कायद्यांना विरोध केला गेला, पहिल्या दिवसापासून वारंवार असं विचारलं गेलेलं होतं. सरकारनेच विचारलं असं नाही, पत्रकारांनी, या विषयातल्या अभ्यासकांनी, सगळ्यांनी असे प्रश्न विचारले होते की विरोध नेमका कशाला आहे. पहिल्या दिवसापासून विरोध नेमका कशाला आहे हे आत्तापर्यंत एकाही आंदोलकाला सांगता आलं नाही. ह्या आंदोलनाची भूमिकाच कनून वापस लो इथून सुरू होती. म्हणजे तुम्ही एकदा सुरुवातच अशी केलेली आहे की कायदे वापस घ्या. मुळात आपणच निवडून दिलेले प्रतिनिधी, त्याच प्रतिनिधींनी बनलेली संसद, त्या संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालेले कायदे, त्याच्यावर राष्ट्रपतींची सही झालेली, आणि आम्ही मात्र असं म्हणतो रस्त्यावर उतरून की ते आम्हाला काही माहीत नाही, ही वापस घ्या. म्हणजे ही भूमिकाच पहिल्या दिवसापासून चूक होती. दुसरा मुद्दा असा होता की ह्याला विरोध करत असताना मुद्दे तुमच्याकडे नेमके काय आहेत, की ह्या कायद्यामधल्या ह्या बाबी अशा आहेत की ज्या अन्याय करणाऱ्या आहेत, त्यामुळे त्या रद्द झाल्या पाहिजेत, दुरुस्त झाल्या पाहिजेत, वाटेल ते पुढची गोष्ट, हे कोणी सांगायला तयार नाही. आणि तिसरी बाब अशी होती की ह्याच्यासाठीची कायदेशीर लढाई जी लढायची आहे त्याची तयारी आहे का. ज्या पद्धतीनं जेव्हा मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 17 डिसेंबरपासून ह्याच्यावरती प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली ह्या कायद्यांच्या संदर्भामध्ये, सर्वोच्च न्यायमूर्तींनी पण अशी विचारणा केली की आंदोलकांचे कोण प्रतिनिधी हजर आहेत. त्या दिवसापासून आज तागायत आंदोलकांचे म्हणजे विरोध करणाऱ्यांची, ह्या कायद्याच्या वैधतेला विरोध करणारी की याचिका दुसरी दाखल झाली ती वेगळी, पण ह्या आंदोलकाचे कोणीही प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित नाहीत. म्हणजे तुम्हाला कायद्याचाही मार्ग अवलंबायचा नाही आहे, वैचारिक पातळीवरती तुम्हाला चर्चा नको आहे, आणि फक्त रस्त्यावर बसून कनून वापिस लो इतकी एकच मागणी लावून धरलेली. त्यामुळे पहिल्या दिवसापासून जेव्हा जेव्हा ह्याची चर्चा चालू झालेली आहे तेव्हा हे स्पष्ट झालेलं आहे की याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. अगदी आता जी शेवटची फेरी, 7वी शेवटची म्हणजे आत्तापर्यंतच्या मधली शेवटची 4 तारखेला संपन्न झाली, तोपर्यंत 4 मुद्दे समोर आलेले होते. पहिला मुद्दा होता की पंजाब आणि हरियाणा त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या बाबतीत ह्याचा कुठेही काहीही उल्लेख तीनही कायद्यात नाही. खरं तर असं विचारायला पाहिजे होतं. सरकार म्हणजे त्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये बसलेलं असतं, त्या सरकारी यंत्रणेमध्ये गेल्याच्या नंतर कुठल्याही पक्षाला तशीच भूमिका घ्यावी लागती. त्याच्यामुळे तिथं बसलेले माणसं काही सांगणार नाहीत, पण इतर पत्रकारांनी, विचारवंतांनी, अभ्यासकांनी विचारायला पाहिजे होतं की हे जे आता शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या बाबतीमधली चर्चा तुम्ही समोर आणली, ह्याचा कायद्याशी, त्या 3 शेतीविषयक कायद्याशी काय संबंध. काहीच संबंध नव्हता. तरीही ह्याची चर्चा झाली आणि त्याच्यावरती जे अन्याय करणारे सगळे त्याच्यातले घटक आहेत ते मागे घेण्याची, त्याच्यावरती कारवाई करण्याची सरकारने तत्वशः मान्यता दिली. दुसरा मुद्दा समोर आलेला होता की तिथली जी पराली म्हणजे भाताचं तूस जाळण्यात येतं आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतं, म्हणून त्याच्या संदर्भातला एक अध्यादेश काढला गेलेला होता. त्याच्या अन्वयाने शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले होते आणि हे अन्याय करणारी गोष्ट ते मागे घ्या, तेही सरकारने तत्वशः मंजूर केलं. आता मुद्दा असा होता की ह्या 3 कायद्यामध्ये याचा उल्लेख कुठे आहे. ज्यांच्या बाबतीत तुम्ही आता ह्या बैठकांमध्ये मुद्दे समोर आणताय, ज्यांचा कायद्याशी संबंधच नाही, तुमची मात्र पहिल्या दिवसापासून मागणी अशी की कानून वापस लो, ही कमालची गोष्ट झाली. म्हणजे तरीही त्याच्या बाबतीमध्ये सरकारने ठरवलं. ह्याच्यातला विरोधाभास असा की आता जे योगेंद्र यादव आणि सगळे तत्सम, मेधा पाटकर आणि ही जी सगळी समाजवादी मंडळी समोरून बसलेली आहेत आणि ह्याच्या बाबतीत कारवाई करा असं म्हणतात, याच लोकांनी दबावामध्ये येऊन सरकारला हा अध्यादेश काढायला भाग पाडलेला होता. म्हणजे हा किती मोठा विरोधाभास आहे की ज्या सगळ्या पर्यावरणवाद्यांनी बॉम्ब केली, त्याच्यामुळे ते भाताचं तूस जाळणं हे पर्यावरणाला कसं हानिकारक आहे हा मुद्दा समोर आणला गेला, अध्यादेश काढला गेला, शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल केले गेले, आणि आता हेच लोक शेतकऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसून सरकारला सांगतात की तुम्ही ह्या अध्यादेशानुसार शेतकऱ्यावरती अन्याय करत आहात, तो तुम्ही अन्याय दूर करा. तिसरा मुद्दा आता समोर आलेला होता MSPच्या बाबतीतला.
MSPची खात्री द्या, तोंडी नाही लेखी आश्वासन द्या. त्यालाही गव्हर्नमेंटने शासनाने तयारी दाखवल्याच्या नंतर पुढचा मुद्दा समोर आला की कायदा करा. वास्तविक पाहता हे आत्ता जे प्रत्यक्ष कायदे आहेत त्यांचा आणि MSPचा काहीही संबंध नाही. याच्यामध्ये कुठेही MSPचा उल्लेखच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता नव्यानं MSPचा कायदा करायचा जर असा विचार केला तर MSPचा कायदा करण्यामधल्या 2 अडचणी प्रचंड मोठ्या आहेत. एक तर कायदेशीर अडचण अशी आहे की खरेदीच्या बाबतीमध्ये सरकारी खरेदी काय आहे त्याच्या बाबतीतला कायदा फार तर करता येऊ शकतो. त्याच्यातही तज्ज्ञांनी त्यावरती बोलावं आणि समोर मुद्दा आणावा. सरकारी खरेदी आहेच किती, एकूण भारतामध्ये जेवढा शेतमाल होतो त्या शेतमालाच्या जेमतेम अर्धा ते 0.5% इतकी फक्त सरकारी खरेदी आहे. ह्याच्याशिवायचा सगळा शेतमाल हा खाजगी व्यापारी खरेदी करतात शेतकऱ्याकडून आणि त्याचं वितरण होतं आणि सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचतो. ह्या शेतमालाच्या बाबतीतल्या फक्त काहींचेच MSP प्रमाणे भाव जाहीर होतात आणि त्याच्यातली फक्त काहींचीच खरेदी होती. म्हणजे एकूण तुम्ही सगळ्या शेतमालाचा विचार केला त्याच्यातला अतिशय छोटा अतिशय अल्प असा घटक शासनाच्या खरेदीशी निगडीत आहे. कायदा जरी केला जो करता येत नाही तरी त्याचा परिणाम फक्त छोट्याशा घटकावरती होऊ शकतो. पण हे सगळे आडमुठपणानं असं म्हणतात की कायदा करा. अर्थशास्त्रदृष्ट्या त्याच्यातला एक विचित्र भाग असा समोर येतो आहे की तुम्ही एक कायदा केल्याच्या नंतर शासन एक त्यांच्या गरजेपुरती खरेदी करेल हे ठीक आहे. अर्थशास्त्रामध्ये इतर खाजगी व्यापाऱ्यांनी कुठल्या पद्धतीनं व्यापार करावा ह्या अटी कशा घालता येऊ शकतील. शासनाचा कर काय असावा खरेदी विक्रीवरचा हा फार तर शासन ठरवू शकतं. पण बाकीच्यांनी व्यापार कशा पद्धतीनं करावा ह्याचा कसा काय कायदा करता येऊ शकतो. पण ह्याच्या बाबतीत काहीही विचार करायला हे आंदोलक त्यांच्या पाठीमागे असलेले डावे समाजवादी कम्युनिस्ट पर्यावरणवादी हे विचार करायला तयार नाहीत. हे 2 मुद्दे आता जे नवीन समोर येत आहेत. आणि जो तिसरा मुद्दा आहे कानून वापस लो असं म्हणत असताना म्हणजे ह्या बैठका वारंवार निष्फळ का होत आहेत. तर काहीही हो बैठकीमध्ये कुठल्याही पद्धतीची चर्चा हो 7 त्याच्या फेऱ्या झालेल्या असताना सुद्धा पुन्हा पहिल्याच मुद्द्यावरती पहिले पाढे 55 अशी जी आपल्याकडे म्हण आहे ती येते आहे. ह्याच्यातला एक मूळ मुद्दा असा आहे की हे सगळे डावे आणि समाजवादी अशा पद्धतीनं सगळी मांडणी करतायत की जे काही करायचे ते सरकारनेच करावं, जे काही करायचे ते कायदा करूनच करावं. यापूर्वीसुद्धा मनमोहनच्या काळामध्ये जे सरकार मनमोहन सिंग यांच्या काळामधलं जे सरकार डाव्यांच्या पाठिंबावर होतं त्यांनी 3 कायद्यांसाठी फार आग्रह धरला होता. त्याच्यामध्ये फूड सिक्युरिटी अन्न सुरक्षा कायदा, त्याच्यानंतर राईट टू एज्युकेशन शिक्षणाधिकार कायदा आणि मनरेगा असे 3 कायदे करून ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही किती मोठी क्रांती केली आणि काय केलं असं सगळं बोलत होते. या तिन्हीची परिस्थिती पहा काय झालेली आहे ते. गीता गांधी ह्या ज्या शिक्षण तज्ज्ञ आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आकडेवारी दिली होती. साधारणतः 2011 पासून ते 2017 पर्यंतची त्यांनी त्याच्यामध्ये आकडेवारी दिली होती. राईट टू एज्युकेशनच्या नंतर हा आल्याच्या नंतर म्हणजे वयवर्ष 6 ते वयवर्ष 14 इथपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण कायद्यानं कसं देणं बंधनकारक आहे. हे सगळं केल्याच्या नंतर त्याची जेव्हा अंमलबजावणी झाली तेव्हा एकूण 1.5 कोटी मुलं शासकीय शाळेमधून गळाले आणि ते इतर खाजगी आस्थापनामध्ये गेले. म्हणजे तुम्ही कायदा केलेला आहे राईट टू एज्युकेशन त्याच्यावरती खर्च केलेला आहे, कागदोपत्री तितक्या वर्गखोल्या आणि शिक्षकांची नेमणूक केलेली आहे, त्यांचे पगार चालू आहेत. पण हा तुम्ही दिलेलं शिक्षण दर्जेदार नसल्यामुळे तुमच्याकडे पाठ फिरवलेली सर्वसामान्य लोकांनी. याच लोकांनी त्या शासनाला आग्रह करून दुसरा कायदा करायला लावला होता फूड सिक्युरिटी अन्न सुरक्षा ज्याच्याशी आता अप्रत्यक्षरित्या ह्याचा पण संबंध आहे ह्या आंदोलनाचा. आज अशी परिस्थिती आहे रेशनिंगवरती धान्याच्या बाबतीमध्ये कितीतरी लोकांना जर पर्याय उपलब्ध करून दिला की तुम्हाला धान्य हवा आहे का पैसा हवा आहे तर जास्तीत जास्त लोक हे पैशाकडे वळतील. कारण की ह्या राशनमध्ये मिळणाऱ्या धान्यावरती त्यांचा विश्वासच नाही किंवा त्यांना ती नकोच आहे. कॅगचाच रिपोर्ट आहे की ह्याच्यामध्ये कशी नासडी होती, वितरण व्यवस्था आणि बाकीचा भ्रष्टाचार कसा आहे. मनरेगा तिसरा जो ह्यांनी कायदा केलेला होता. आज परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यामध्ये मनरेगाच्यासाठी जी नोंदणी केल्या गेली त्याच्यामध्ये कशी घट झाली. अगदी SC STनी सुद्धा आम्हाला ह्या पद्धतीचा रोजगार नको कारण की मनरेगामधून जी कामं सरकारने तयार केलेली होती त्याला आता पर्याय म्हणून JCB समोर आलेला आहे. मग अशावेळी कष्टाची शारीरिक कष्टाची अशी कामं लोक करतील कशाला. मनरेगामध्ये जी मजुरी ठरवलेली होती त्याच्यापेक्षा खुल्या बाजारामध्ये जास्त मजुरी मिळते आहे ना.
म्हणजे हे कायदे जेव्हा यांनी तेव्हा केले होते ते तीनही एका अर्थाने पूर्णपणे सबशेल फेल गेले. असं असताना आज इतके वर्ष उलटल्याच्या नंतर परत तुम्ही नव्यानं असं म्हणताय की MSPचा कायदा करा की जो फेल जाईल ह्याची आताच खात्री आहे. दुसरा एक मुद्दा या निमित्तानं समोर येतो की सगळं काही सरकारने करा असं म्हणत असताना हे लोक हे सांगत नाहीत की ह्या सगळ्या आता आंदोलनामध्ये आणि चर्चेमध्ये निष्फळता काय येते वारंवार. 1990च्या नंतर खाजगीकरणानंतर जागतिकीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण असा शब्द वापरतात डावे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जिथे जिथे लोकांना पर्याय आहे तिथे त्यांनी खाजगी पर्याय निवडलेला आहे. म्हणजे शासकीय पर्याय आहे आणि खाजगी पर्याय आहे, तिथे खाजगी निवडलेला आहे. त्या खाजगी पर्यायामध्ये जिथे जिथे स्पर्धा खुली आहे त्या ठिकाणी स्पर्धेमधून आपल्याला मिळणारी जी काही वस्तू आहे, जी काही सेवा आहे ती स्वस्त स्वरूपात ग्राहकांना उपलब्ध झाली असा 30 वर्षातला प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत तेव्हा तुम्ही खाजगीकडे वळता आणि आपोआप सरकारवरचा ताण कमी होतो. हा 30 वर्षातला अनुभव असताना हे डावे, समाजवादी, पर्यावरणवादी परत एकदा शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने सरकारच्याच उरावरती जाऊन बसत आहेत आणि शेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदीचं एक घोंगडं परत सरकारच्या गळ्यामध्ये अडकून टाकून सरकारची जी कार्यक्षमता आहे त्याला हानी पोहोचवत आहे. आणि ही मोठी गंभीर बाब आहे. ह्या पद्धतीच्या चर्चा आपण कितीही करत राहिलो तरी त्याच्यातून ह्या ज्या चर्चा आता चालू आहेत काहीही निष्पन्न होणार नाही. लोकांनी नियुक्त केलेलं सरकार आहे, त्या सरकारने संसदेमध्ये मंजूर केलेले कायदे आहेत, त्याला राष्ट्रपतींची सही झालेली आहे. ते कायदे रस्त्यावरच्या आंदोलनाला जर मागं जाणार असतील तर अतिशय वाईट पायंडा पडेल. ह्यापुढे संसदेमध्ये काही कायदे करण्याच्यापेक्षा झुंडशाही समोर येईल आणि तशा पद्धतीचे कायदे आपल्याला करून घ्यावे लागतील की हजारो लोक रस्त्यावर उतरले की ते मंजूर करायचं, पण संसदेमध्ये काय झालं ते मात्र मानायचं नाही. हे चालणार नाही. ह्या आंदोलकांनी जोपर्यंत वैचारिकदृष्ट्या सिद्ध करत नाहीत की कायद्यामध्ये काय चुके, त्यांच्या मागणीला कुठलाही आधार नाही, कुठलाही नैतिक आधार नाही उरलेला, यांनी आता शांतपणे ह्यांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा ज्या काही प्रत्यक्ष कायद्यामधल्या त्रुटी त्यांना जाणवतात त्या लक्षात आणून द्याव्यात आणि त्यांच्यावरती तडजोड करावी. अन्यथा आज नाही उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ घातलेला आहे. तो आल्याच्या नंतर हे आंदोलन आपसुकपणेच गुंडाळलं जाईल. ह्याच्यातून दुसरं काहीही निष्पन्न होणार नाही. हा एक व्यर्थ खेळ होऊन बसलेला आहे.